बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये स्वागत. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रामध्ये आज आपण केअर ॲडव्हान्स्ड पॅरेडिक अँड न्यू बॉर्न सेंटर अण्णाभाऊ साठे चौक नांदेडचे संचालक डॉक्टर संदीप पाटील बोकारे सर हे आपल्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रामध्ये आहेत. आपल्यासोबत आहेत. सरांचं आरोग्य मुद्रा या विशेष सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार, थँक्यू. सर गेली 19 वर्षापासून बालरोग तज्ज्ञ म्हणून नांदेड शहरामध्ये काम करत आहेत. हे आपल्या नांदेड जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ विभागातील सुपर स्पेशलिस्ट असून नवजात शिशु तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते बालरोग तज्ज्ञ विभागाचे पुरस्कृत असून हे नांदेडसह मराठवाड्यामध्ये गत 8 वर्षापासून ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देत आहेत. गेली 19 वर्षापासूनचा अनुभव नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील बालकांना महत्त्वपूर्ण ठरत आहे. अतिशय कमी खर्चामध्ये उच्च दर्जाची सेवा देण्याचं काम आज सर करत आहेत. नवजात अभ्रकापासून 18 वर्षापर्यंत सर्व बालकांच्या प्रत्येक आजारावर अतिशय उच्च दर्जाचे पुणे, हैदराबाद, मुंबई यांचा समतोल दर्जाची ट्रीटमेंट देखील सरांनी या केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून नांदेडसह मराठवाड्यातील रुग्णांना बालकांना केलेली आहे. सरांची आजची मुलाखत म्हणजे आपण पाहतात की गेली 1-1.5 वर्षापासून कोरोनाचा अहंकार माजत आहे. त्यामध्ये पहिली लाट झाली, दुसरी पहिल्या लाटेपेक्षाही भयानक लाट समजली जाते आणि आता सध्याचं वातावरण आहे की तिसरी लाट आणि नेमकी ही बालकांसाठी मुलांसाठी घातक ठरते की काय या संदर्भात सरांशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सर एक सध्याचं आता एक तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि दर्शवली जात आहे की सर डेल्टा प्लस व्हायरस हा या व्हायरस संदर्भामध्ये खूप संभ्रम आणि भीती निर्माण झालेली आहे. नेमका हा डेल्टा व्हायरस नेमका काय आहे या संदर्भात काय सांगाल? व्हायरस जो राहतो कुठला पण म्युटेट होत असतो. जर आपण बघितली पहिली वेव्ह, तर पहिली वेव्ह ही अल्फा व्हायरसमुळे आली होती. अल्फा कोरोनाचा व्हायरस हे कोरोना व्हायरसच आहे, पण त्याचे हे सब डिव्हिजन्स आहेत, प्रकार आहेत वेगवेगळे. तर हा अल्फा व्हायरस होता कोरोनाचा, ज्यांनी पहिला वेव्ह आपल्याला म्हणजे बाधित केला आणि त्यामुळे आपले ही भारतीय म्हणा किंवा मग दुसरे पण देश आहेत यात इन्व्हॉल्व्ह होऊन मग पहिले वेव्ह यामुळे झाली. दुसरी वेव्ह जी आली ती डेल्टा व्हायरसमुळे आली आणि त्यामध्ये फारच मृत्यूचं प्रमाण जास्त होतं आणि ज्यामध्ये मॉर्टॅलिटी जे म्हणतात आम्ही इंग्लिशमध्ये सायन्समध्ये जे बोलतो, मॉर्टॅलिटी खूप जास्त होती याच्यात, म्हणजे मृत्यूचं प्रमाण तर हे जास्त होतं. तिसरी वेव्ह जी दर्शवली जाते की सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये ही येऊ शकते, ही ह्या डेल्टा प्लस व्हॅरियंटमुळं येण्याची संभावना आहे. आता ह्या डेल्टा प्लस व्हायरसमुळे जी काही वेव्ह येणार आहे ती किती तीव्रतेची असेल, ती कोणाला अफेक्ट करेल जास्त आणि ती किती दिवस राहील ह्याबद्दल सगळे भाकीत आहेत. फक्त गोष्ट अशी आहे की कुठलाही व्हायरस, नॉट ओन्ली कोरोना, कुठलाही दुसऱ्या प्रकारचा व्हायरस जरी असेल तरी तो वेव्हमध्येच येतो आणि लोप पावतो, पण तो पूर्ण कम्युनिटीमध्ये पूर्ण शून्य होण्यासाठी बराच वेळ घेत असतो. साधं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर पोलिओ व्हायरस हा सुरुवातीला पण खूप जास्त आला. त्याच्यानंतर जर्मन फ्लू आहे, हा पण पहिल्यांदा आला, वेव्हमध्ये येत नंतर तो कमी होत गेला. कमी होण्यासाठी आपल्याला हर्ड इम्युनिटी वाढवावी लागते, व्हॅक्सिनेशन वाढवावं लागतं आणि त्याप्रकारेच कोरोना व्हायरस जो आहे हा डेल्टा प्लस व्हॅरियंट किंवा ह्याच्यापुढे दुसरेही व्हॅरियंट जरी आले तरी पण हे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हर्ड इम्युनिटी वाढवणे फार जरुरी आहे. त्यामुळं ही वेव्ह, थर्ड वेव्ह येण्याची शक्यता या डेल्टा प्लस व्हॅरियंटमुळं शक्यता असण्याचे आपण टाळू नये
किंवा हलगर्जीपणाने राहू नये. आपण आपली पूर्ण पूर्वतयारी करून ह्या थर्ड वेव्ह जर आली तर त्याला आपण फेस करण्याची शक्ती असावी, ह्यासाठी आपण सर्व तयारीला लागलेलो आहोत ऑलरेडी. नक्की सर, एक येऊ शकेलच वाटतं. तरी पण सर डेल्टा प्लस जे आहे याचे नेमकं बालकावर नेमके दुष्परिणाम काय होतील आणि काय सर? कोरोना व्हायरसमुळं डेल्टा प्लस व्हॅरियंटच्या जे इन्फेक्शन होती, आता पहिल्या वेव्हमध्ये आपण बघितलं तर 9% ते 10% बालकं फक्त पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये अफेक्ट झाले. दुसऱ्या वेव्हमध्ये 25 ते 30% बालकं हे इन्फेक्ट झाले कोरोनामुळे. पण पहिला आणि दुसरा वेव्ह जर तुम्ही बघितला तर ह्यामध्ये सिरियसनेस जो होता तो पहिल्या वेव्हपेक्षा दुसऱ्या वेव्हमध्ये जास्त होता. पहिली वेव्ह जर तुम्ही बघितली तर बाळांना फक्त 1-2 दिवस ताप येऊन निघून गेला. घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांना इन्फेक्शन झालेलं असेल तर आपण जस्ट बघितलं की बाबा घरामध्ये बालकांना 1 दिवस ताप आला आणि औषध देता किंवा न देता तो कमी पण झाला, ते इन्फेक्ट होऊन त्या प्रकारे गेले. दुसऱ्या वेव्हमध्ये जर आपण बघितलं तर बाळांना ताप पण आला, सर्दी खोकल्यासारखे सिम्पटम्स आले ज्यांना आम्ही कोरिझा म्हणतो. त्यानंतर बाळांना काही ॲडमिट करण्याची पण गरज पडली निमोनिया जास्त असल्यामुळे. आणि काही बालकं MIS-C म्हणून एक सिंड्रोम असतो, ज्याला मिस-C किंवा मग MIS-N म्हणून एक सिंड्रोम असतो, ज्याची की निओनेटमध्ये होतो, 1 महिन्यापेक्षा छोट्या बालकांमध्ये. तो एक सिरियस कोरोनाचा आजार आहे, ज्यामध्ये काही बालकांचा मृत्यू पण झालेला आहे. तर जसं जसं आपली वेव्ह वाढत आहे त्याप्रमाणे सिरियसनेस हा कोरोनाचा वाढत आहे. त्यामुळे जो डेल्टा प्लस व्हॅरियंट आहे हा थर्ड वेव्हमध्ये सिरियस आजार जास्त बालकांमध्ये घेऊन येण्याची शक्यता आपण टाळू नये किंवा आपण हलगर्जी राहू नये असं आम्हाला वाटतं. नक्की सर, पहिली वेव्हपेक्षा दुसरी वेव्ह तुम्ही भारी होती आणि त्यापेक्षा तिसरी वेव्ह राहू शकते असं सांगता तुम्ही, की दुष्परिणाम होऊच नये यासाठी नेमकं सर काय उपाययोजना करता येईल आणि काय काळजी घेता येईल बालकांसाठी? ही तिसरी वेव्ह येऊ नये किंवा आली तरी पण बालकांना अतिशय सौम्य दर्जाची राहावी म्हणून एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मी काही उपाय सुचवू इच्छितो, जे की आपण एक एक टप्प्याद्वारे किंवा एक एक पॉईंटद्वारे डिस्कस करूया. सर्वप्रथम बालकांना आपण व्हॅक्सिनेशनबद्दल आपण बोलूया बालकांच्या. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॅक्सिनेशन जे आहे ते पूर्ण बालकांचं जे आहे हे व्यवस्थित जो नॉर्मल नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल आहे त्याप्रमाणे व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे, ज्यामुळे बालकांना जे आहे सम प्रोटेक्शन फॉर अदर डिसिजेस विल बी देअर. आणि त्याच्यामुळेच बालकांना जे आहे इन्फेक्शनची जी सिव्हिअरिटी आहे किंवा तीव्रता आहे ती कमी राहील. काही एक्झाम्पल किंवा द्यायचे जर झालं तर फर्स्ट आहे की बाबा आपण MMRची लस आहे, इन्फ्लुएन्झाची लस आहे, ह्या आपण द्याव्यात. इन्फ्लुएन्झाची लस जर आपण बाळाला दिली तर बाळाला जे कोरिझा किंवा मग सर्दी खोकल्याचे जे सिम्पटम्स असतात, ह्या इन्फ्लुएन्झामुळे पण सर्दी खोकला होऊ शकतो, कोरोनामुळे पण सर्दी खोकला होऊ शकतो. तर हा सर्दी खोकला 30 ते 40% बाळांमध्ये ह्या पावसाळ्यामध्ये म्हणजे जून महिन्यापासून ते नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापर्यंत सर्दी खोकल्याचं प्रमाण 30 ते 40% राहतं. जर आपण ही इन्फ्लुएन्झाची लस देऊन टाकली तर त्यांना इन्फ्लुएन्झा अधिक कोरोना त्यांना सुपरएटेड इन्फेक्शन झालं तर त्याची सिव्हिअरिटी कमी राहण्याची खूप जास्त दाट फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर टू व्हॅक्सिनेट युअर चाइल्ड हु इज लेस दॅन 18 इयर्स. आपण बाळांना इन्फ्लुएन्झाची लस देऊन घ्यावी. यामध्ये पण 2 वयोगट बनवलेले आहेत. 9 वर्षाच्या आधी 2 लसी आपल्याला द्यायच्या आहेत आणि 9 वर्ष ते 18 वर्षाच्या वयोगटामध्ये आपण 1 लस द्यायची आहे इन्फ्लुएन्झाची. अशा प्रकारे व्हॅक्सिनेशननी आपण प्रिव्हेन्शन ऑफ अदर डिसिजेस करू शकतो आणि बालकांना प्रोटेक्शन देऊ शकतो. त्याचप्रकारे आपण ॲडल्ट्स जे की 18 वर्षाच्या पुढचे आहेत त्यांनी पण जी कोरोनाची लस अवेलेबल आहे ती लस जरूर घ्यावी. प्रायव्हेट कंपन्यांच्या काही लस सध्या अवेलेबल होणार आहेत. गव्हर्नमेंटच्या ऑलरेडी 2 लसीकरणाच्या मोहीम ज्या आहेत जो की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या माध्यमातून आपल्याला दिल्या जातात, त्याचं पण आपण पुरेपूर फायदा घेऊन जेवढ्या लोकांना लस देता येईल ती मोठ्या 18 वर्षापेक्षा लोकांनी घ्यावी. तर ह्याचा फायदा बालकांना कसा होईल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ह्याचा फायदा इनडायरेक्टली बालकांना असा होईल, 18 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींना जर तुम्ही लस देऊन टाकली तर ते इन्फेक्शन घेऊन म्हणजे ते स्वतः प्रोटेक्टेड राहतील
आणि ते समजा बाहेर कामाला गेले किंवा मग बाहेर कुठे गेले तर त्यांना इन्फेक्शन होणारच नाही आणि ते इन्फेक्शन घेऊन घरात येणार नाहीत आणि जे घरात बालकं आपण हे सिक्युअर ठेवलेले आहेत मागच्या 1.5 वर्षांपासून त्यांना इन्फेक्शन होणारच नाही. म्हणजे अशा प्रकारे आपली हर्ड इम्युनिटी वाढत राहील. त्यामुळे इट इज ऑलवेज माझी एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे सर्वांना की 18 वर्षाच्या पुढील वयोगटातील सर्व लोकांनी या व्हॅक्सिनबद्दलचे काही जे मिसकन्सेप्शन्स आहेत ते सर्व काढून टाकावेत आणि घेऊन टाकावे. सध्या मागच्या मेपासूनच प्रेग्नन्सीमध्ये लस द्यावी, लॅक्टेशनमध्ये लस द्यावी की नाही याबद्दल खूप प्रश्न आले. आपण जानेवारीमध्ये जे लसीकरण भारतामध्ये सुरू केलं तेव्हा आपण सुरुवातीला प्रेग्नंट लेडीजला म्हणजे गर्भवती महिलांना आणि दूध देणाऱ्या महिलांना आपण लस देत नव्हतो कारण आपल्याला माहीत नव्हतं त्या बालकावरती काय दुष्परिणाम होणार आहेत. पण मागच्या मेपासून अशा स्टडीज पुढे आलेल्या आहेत, असे जे अभ्यास करून जे पुढे आलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ही लस ही सेफ आहे. ज्या आई स्तनपान करतात त्यांना देखील सेफ आहे आणि ज्या आई गर्भवती महिला आहेत जे प्रेग्नंट लेडीज आहेत त्यांना पण ही लस सेफ आहे. त्यामुळं ह्यापुढे प्रेग्नंट लेडीज ॲज वेल ॲज स्तनपान करणाऱ्या आईस या सर्वांनी ही लस घेऊन टाकावी. म्हणजे त्यांच्या पोटातल्या बालकाला कोविड होण्याची शक्यता कमी राहील. अधिक या आईंनी जर लस घेतली स्तनपान करणाऱ्या तर त्यांच्यापासून होणारा कोरोना इन्फेक्शन न्यूबॉर्न बेबीला कमी होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे आपण व्हॅक्सिनेशनद्वारे बेबींचं आपण प्रोटेक्शन करू शकतो. कोरोना म्हणजे बालकांना जो कोरोना होणार आहे त्यामध्ये प्रोटेक्शन करू शकतो. दुसरी बाब हे तर व्हॅक्सिनेशन म्हणजे प्रिव्हेन्शन हे झालं. दुसरी बाब आहे सेल्फ प्रोटेक्शन. सेल्फ प्रोटेक्शन म्हणजे बालकांना स्वतः आपण जसं म्हणतो की स्वतःला प्रोटेक्ट ठेवायचं तसं बालकांना पण वी शुड एज्युकेट देम फॉर सेल्फ प्रोटेक्शन. जसं की आपण 3 गोष्टी म्हणतो, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि हात धुणे म्हणजे हात आणि तोंड स्वच्छ ठेवणे. तर बालकांना पण ही सवय करायला लावायची. सोशल गॅदरिंग्स टाळायच्या, अतिशय आवश्यक असल्यानंतरच बालकांना बाहेर घेऊन जायचं. ह्या गोष्टीमुळे पण बालकं आपले सेल्फ प्रोटेक्टेड राहतील. तिसरी गोष्ट आहे बालकांची इम्युनिटी वाढवणे म्हणजे इम्युन बूस्टर्स जे आपण पण बरेच काढे पिले, आपण बऱ्याच गोष्टी झिंक वापरलं, आपण बरेच औषधं वापरले आपली स्वतःची इम्युनिटी वाढवण्यासाठी. आपण एक्झरसाईज केल्या, काही ब्रिथिंग एक्झरसाइजेस केल्या. त्याप्रकारेच बालकांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांची न्यूट्रिशन वाढवा. दुसरी गोष्ट त्यांच्यामधले इम्युनिटी वाढवण्यासाठी ॲनिमियाचं प्रमाण टाळण्यासाठी आयर्न सप्लिमेंटेशन किंवा न्यूट्रिशनद्वारे तुम्ही त्यांची इम्युनिटी वाढवायचा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट आहे बाळांना इम्युनिटी वाढवण्यासाठी तुम्ही बेसिकली जेवढं काही जास्त हायजीन ठेवता येईल, बाळांना हायजेनिक ठेवता येईल त्याप्रमाणे हायजेनिक ठेवण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे आपण बालकांना प्रोटेक्टेड ठेवू शकतो. आणि दुसरी गोष्ट जेवढ्या लवकर आपल्याला दाखवता येईल एका फिजिशियनला आजार झाल्यानंतर तो अंगावर न काढता लवकरात लवकर जवळच्या जवळ फिजिशियनला पीडियाट्रिशियनला आपण दाखवावे आणि त्याचा इलाज सुरू करावा. अंगावर काढून त्याचे दुष्परिणाम आपण दुसऱ्या वेवमध्ये आणि पहिल्या वेवमध्ये पण आपण बघितलेले आहे. ताप आला पीडियाट्रिशियनला किंवा बालरोग तज्ज्ञाला न्यूरोनेटॉलॉजिस्टला यू शुड शो आणि ट्रीटमेंट त्याची लवकरात लवकर घ्या. सर नक्की सर, तुम्ही एक महत्त्वपूर्ण सांगितलेलं आहे की गर्भवती महिला असतील आणि लहान मुलांच्या माता असतील यांनी देखील हे यांच्यामध्ये संभ्रम होता, ते देखील तुम्ही संभ्रम दूर केलेला आहे. सर लस घेतल्यानंतर नेमकंच कोरोनापासून बचाव करता येऊ शकतो. तर सर 18 वर्षाच्या खालील जे बालकं आहेत त्यांच्यासाठी अजून म्हणजे त्यांच्यासाठी लस किती दिवसात येईल त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? आत्ता जे मी तुम्हाला सांगत होतो ज्या लसी आपल्यात आल्या तर तुम्ही जस्ट रिट्रोस्पेक्टिव्हली जर विचार केला की ॲडल्ट्समध्ये पण जी लस आता आपण सांगू शकतो छाती ठोकून की 18 वर्षाच्या पुढे आपण लस घ्यावी. पण सुरुवात जेव्हा झाली लसीकरणाची तेव्हा 40 वर्षाच्या मध्ये आणि 18 वर्षाच्या पुढे आपण लसीकरण केलेलं आहे. किंवा जे हाय रिस्क पॉप्युलेशन आहे जसं की डॉक्टर्स आहेत, आपले पोलीस अधिकारी आहेत, त्यानंतर फ्रंटलाईन वर्करमध्ये आपले जे सफाई कामगार आहेत त्यांना आपण लसीकरण केलेलं आहे. त्याच कशामुळं आपण त्यांचं लसीकरण आधी केलं? कारण फर्स्ट त्यांच्या स्टडीज आपल्याला पुढे आल्या, 18 वर्षाच्या पुढच्या ज्या आहेत त्यांना आपल्याला स्टडीज पुढे आल्या. त्याचप्रकारे स्टडीज ह्या ज्या आहेत 18 वर्षाच्या खालील बालकांवरती किंवा व्यक्तींवरती अजून झालेल्या नाही आहेत, आता सध्या प्रोसेसमध्ये आहेत. तर मोस्टली काही महिन्यांमध्येच किंवा काही आठवड्यांमध्येच आपण हे एज ग्रुप स्पेसिफिकेशन करून बालकांमध्ये पण लस येण्याची शक्यता काही आठवड्यांमध्ये किंवा काही महिन्यामध्येच आहे.
सर एक आजच अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने आज एक स्टेटमेंट दिले की 5 लाख बालक संक्रमित होणार आहे आणि त्या स्टेटमेंटमुळे एक भयानक एक भीती देखील निर्माण झाली. यामध्ये या वाक्यामध्ये नेमकं किती तथ्य आहे आणि नेमकं असं असेलच तर नेमकी काळजी काय घ्यावी या संदर्भात काय सांगा? बेसिकली कुठलाही आजार जो आहे तो येणार आहे म्हणून घाबरून जायचं नाही. आपण भाकीत केल्यानंतर हे भाकीत यावरतीच डिपेंड आहे की आपले बालकं व्हॅक्सिनेटेड नाही आहेत कोरोनाच्या विषाणूच्या अगेन्स्ट. त्यामुळं हे काही चूकही नाही आहे की बाबा होणार, त्यांना जो कोविड होण्याची शक्यता आहे त्याची शक्यता आपल्याला टाळता येत नाही. पण न घाबरता आपल्या पूर्ण भारतीय जनतेने आपण तेवढ्याच विश्वासाने ह्याला प्रिपरेशन करणे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही घाबरून जाऊन निगेटिव्ह ह्याच्यात जायला नाही पाहिजे की बाबा आता कसं होईल काय नाही. त्याला प्रिपरेशन करायला पाहिजे. प्रिपरेशन शासनाने ऑलरेडी युद्ध पातळीवरती खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगू शकतो, नांदेडमध्ये असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल नांदेडचं घ्या, आपले माननीय सिव्हिल सर्जन बोसीकर सर, आपले कलेक्टर साहेब विपिन इटनकर साहेब यांनी एवढे छान स्टेप्स घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये ह्यांनी जे मेडिकल ऑफिसर्स गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये काम करत आहेत त्यांची पेडियाट्रिकची कोविड ट्रेनिंग सुरू केलेली आहे. त्यांना गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पेडियाट्रिक विभागामध्ये पाठवून त्यांना 10-10 दिवस ट्रेनिंग केली जाते की जर ही वेव आलीच तर ह्यांनी कसं मॅनेज करायचं. दुसरं आहे ऑक्सिजनचे प्लांट्स नांदेडमध्ये एवढे उभारण्यात आलेले आहेत. तिसरी गोष्ट मेडिसिनचा पुरवठा जो आहे तो खूप चांगल्या प्रकारात त्यांनी करून ठेवलेला आहे. म्हणजे तिसरी वेव आलीच तर ही आपली तयारी आहे. आणि जर आलीच नाही तर खूप छान आहे ना. ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला आपले जे डॉक्टर्स ट्रेन झालेले आहेत, आपल्याकडे जो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेला आहे, बालरोग विभागामध्ये नवीन नवीन मशीन आलेले आहेत, ह्या आपल्याला दुसऱ्या आजारांसाठी वापरता येईल. त्यामुळे आपला हा शासकीय महाविद्यालय सिव्हिल हॉस्पिटल हे आपले बालरोग विभागाला ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे द्यायचा पुढं खूप फायदा होईल. त्यामुळे घाबरून जायचं नाही, पण प्रिपरेशन करायचं पुढच्या येण्याच्या संकटासाठी, हे मला वाटतं. नक्की सर, घाबरून न जाता प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. असं वाटतं सर, स्वतः आणि स्वतःच्या आरोग्यासाठी व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आणि आपल्याला एक स्वतः होईल तेवढा आजार होऊच नये यासाठी नेमकं काय काळजी घ्यावी आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना नेमकं तुम्ही काय आवाहन कराल या संदर्भात? माझं म्हणण्याचा उद्देश किंवा माझं आव्हान हेच असेल की स्वतःला किंवा आपल्या कुटुंबीय किंवा डिअर वन्सला आपल्या कोविड होऊ नये म्हणून हे जे आपण नेहमी 1.5 वर्षापासून सांगत आलो आहे ते पहिलं आहे की 3 आपल्या ज्या गोष्टी आहेत की बाबा मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि हँड अँड फेस हायजीन आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. दुसरं आहे आपण सोशल गॅदरिंग्स अननेसेसरी टाळल्या पाहिजे. चौथी गोष्ट आहे आपण अननेसेसरी ट्रॅव्हल करणे, अननेसेसरी लोकांना भेटणे हे पण टाळलं पाहिजे. स्वतःची इम्युनिटी खूप वाढवली पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचार, आपल्या डोक्यामध्ये जेवढे पॉझिटिव्ह विचार असतील, कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी असतील तेवढीच आपली इम्युनिटी पण स्ट्रॉंग होते. ही काही फक्त अन्नामुळे किंवा काही औषधामुळेच आपण जे फिट राहतो हे असं नाही आहे. तर आपल्या मेंदूमध्ये किंवा आपले विचार जे आहेत हे जेवढे पॉझिटिव्ह राहतील तेवढी पॉझिटिव्ह आपल्याला जगण्याची किंवा पॉझिटिव्हली फाईट करण्याची शक्ती वाढत असते. त्यामुळे माझं एकच सर्वांना हे आहे की बी पॉझिटिव्ह, ट्राय टू कीप युअर सेल्फ रेडी टू फाईट विथ व्हॉट एव्हर ज्या गोष्टी येतात, तिसऱ्या वेव येऊ किंवा न येऊ, जरी आली कितीही तीव्रतेची आली तर आपण सर्वजण आता तयार आहोत. आपल्याकडे बरेच साऱ्या मेडिसिन्स आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत ज्या की पहिल्या वेळमध्ये आपल्याला माहीत पण नव्हत्या, त्या आता आपल्याला अवेलेबल आहेत. आणि त्यांचा यूज कसा करायचा, कसं ट्रीट करायचं, आमच्या डॉक्टरांना पण आता बऱ्याच म्हणजे केसेस हँडल केल्यामुळे सगळेजण ट्रेन झालेले आहेत. सुरुवातीची पहिली वेव जरी कमी तीव्रतेची असली तरी आपण ट्रेन नव्हतो. आपल्याला म्हणजे माहीत नव्हतं कसं बिहेव करायचं आहे. ट्रायल अँड एरर बेसिस किंवा शिकून म्हणजे ठेस लागून आपण शिकलेले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी न विसरता चांगल्या प्रकारे आपण तिसऱ्या वेवमध्ये खूप चांगल्या करू शकतो. तर माझं हे आव्हान आहे की चांगलं राहावं, पॉझिटिव्ह थिंकिंग करावी, हायजीन मेंटेन करावं, इम्युनिटी वाढवावी आणि सर्वांना हेल्प करण्याची तयारी ठेवावी. धन्यवाद सर, आपण वेळातला वेळ काढून आमच्या आरोग्य मुद्रा विशेष सत्रामध्ये सर्वांशी संवाद साधला. धन्यवाद. थँक्यू सर. तर सर्वांना धन्यवाद. आणि आज आपल्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा विशेष सत्रामध्ये नांदेडचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर संदीप पाटील सरांनी आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली आहेत. या व्यतिरिक्तही जर आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच आम्ही सरांकडून प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी
राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.